नारळी पौर्णिमा आली ना, मग चला मग आता नारळी भात करूया. हे बघा मी तांदूळ घेतलेत, बासमती तांदूळ घेतले स्वच्छ धुवून. आता पॅनमध्ये तूप टाकले, तुपामध्ये विलायच्या आणि लवंगा टाकल्यात आणि हे तांदूळ चांगले परतून घेऊया तुपावरती. आणि 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी टाकायचं आणि हे सारखं उकळून घ्यायचं. मीठ टाकायचं चवीसाठी आणि पाणी कमी झालं की वाफ द्यायची. मस्त आपला भात आता शिजलेला आहे. आता हा सगळा ताटात एका काढून घ्यायचं, म्हणजे मोकळा करायचा, गुठळ्या ठेवायच्या नाही. हा बघा मोकळा झाला ना. आता पॅनमध्ये तूप टाकले, अर्धी वाटी गूळ घातला, अर्धी वाटी ओलं खोबरं खिसलेलं घातलं. गूळ विरघळल्यानंतर थोडंसं जायफळ खिसून घ्यायचं आणि हा मोकळा केलेला भात त्याच्यात सगळा घालायचा आणि काजू बदामचे काप आणि चमचाभर दुधात केशर टाकला होता, ते केशरचं दूध ओतायचं ह्याच्यात, म्हणजे कलर छान येतो ना. हा बघा किती कलर मस्त आला आहे. आता हे आपण एक 2 मिनटं पुन्हा वाफ द्यायला ठेवायचं आहे बघा. मस्त वाफ आली, मऊसूत आणि मोकळा नारळी भात तयार झाला आहे. मग करताय ना नारळी पौर्णिमेला नारळी भात